आज आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे डी मॉर्गन्स थेरम. आता डी मॉर्गन्स थेरम काय आहे बघा, ए बी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. मग याचा ट्रूथ टेबल जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ए बी ए बी बार नंतर ए बार बी बार सेपरेट आणि मग यांचे सम घ्यावे लागणार आहे. मग आता इथं ए बी आपण काय करणार आहे, इनपुट देतो आहे आपण 0 0 0 1 1 0 1 1. ए बी म्हणजे प्रॉडक्ट. तर प्रॉडक्टला बघा जेव्हा 1 1 असेल तेव्हाच काय होणार आहे 1. नंतर ए बी बार म्हणजे याचा काय घ्यायचा कॉम्प्लिमेंट, 0चा 1 0चा 1 0चा 1 1चा 0, ही आधी लेफ्ट हँड साईड. नंतर ए बार म्हणजे जो ए दिलेला आहे त्याचा कॉम्प्लिमेंट, 0चा 1 0चा 1 1चा 0 1चा 0. नंतर बी बार म्हणजे बीचा कॉम्प्लिमेंट, 0चा 1 1चा 0 0चा 1 आणि 1चा 0. आणि या दोघांची काय करायची सम, 1 + 1 1 1 + 0 1 0 + 1 1 आणि 0 + 0 0. अशा तऱ्हेने LHS इक्वल टू RHS ही प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. थोडक्यात इथं बघा, इथं प्रॉडक्ट ऑफ टू टर्म्स इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द सम ऑफ टू टर्म्स. आणि इथं आपण जर बघितलं तर सम ऑफ टू टर्म्स इक्वल टू प्रॉडक्ट असं त्यांनी घेतलेलं आहे. हे डी मॉर्गन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. पुढचं सेकंड लॉ आहे बघा, ए प्लस बी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. मग पुन्हा आपण ए प्लस बी यांची सम करायची, ए प्लस बी बार घ्यायचा. म्हणजे सपोज हा 0 असेल इथं 1 येणार, 1चा 0 1चा 0 इथं 1चा 0. नंतर इथं ए बार म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट घ्या, जिथं 0 असेल तिथं 1. बी बार 0 असेल तिथं 1 घ्या आणि ए बार डॉट बी बार म्हणजे यांचा काय घ्या प्रोडक्ट, 1 × 1 1 1 × 0 0 0 × 1 0 आणि 0 × 0. सो LHS आणि RHS हे दोन्ही कॉलम बघा सारखे आले. तर हा डी मॉर्गन्स लॉ आहे. पुढे आपल्याला घ्यायचं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ लॉजिक फंक्शन. तर यामध्ये दोन फंक्शन आहे. एक आहे सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म, त्याला शॉर्टकटमध्ये म्हटलेलं आहे SOP, सम ऑफ प्रॉडक्ट. आता सम ऑफ प्रॉडक्ट म्हणजे काय, सपोज आपल्याला एक फंक्शन आहे बघा, फंक्शन ABC म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, फंक्शन ABC. मग आता यामध्ये काय केलं की ABC प्लस AB बार C बार म्हणजे इथं काय केलं, ह्या ABCचा प्रॉडक्ट आहे, परंतु तो जो प्रॉडक्ट टर्म आहे ही आपण कशामध्ये लिहिलेली आहे, सममध्ये लिहिली आहे. तसंच 4 व्हेरिएबलचं फंक्शन आहे. मग यामध्ये P बार Q याचा प्रॉडक्ट आहे, QR याचा प्रॉडक्ट आहे, RS याचा प्रॉडक्ट आहे. परंतु हे जे प्रोडक्ट आहे आपण कशाने जॉईन केले, कंजक्शन वापरला सम, म्हणून याला आपण म्हणणार आहे सम ऑफ प्रोडक्ट. आणि दुसरा एक फॉर्म आहे तो म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम किंवा याला शॉर्टकटमध्ये म्हटलेले POS. आता इथं काय घेतलेलं आहे, इथं सम घेतलेली आहे बघा, 2 व्हेरिएबल किंवा इथे आपल्याला फंक्शनमध्ये 3 व्हेरिएबल आहे त्यांची सम, परंतु त्या समचा आपण इथं काय घेतलेला आहे प्रोडक्ट. नीट बघा, इथं प्रॉडक्टचा सम घेतलेला आहे आणि POS मध्ये समचा आपण काय घेतलेला आहे प्रॉडक्ट, म्हणून याला म्हटलेलं आहे प्रॉडक्ट ऑफ सम. इथे बघा या आपण समच्या 3 टर्म्स घेतलेल्या आहे आणि या 3 टर्मचा आपण काय घेतलेला आहे प्रोडक्ट घेतलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, कॅनॉनिकल SOP अँड कॅनॉनिकल POS. आता कॅनॉनिकल SOP आणि कॅनॉनिकल POS म्हणजे काय मी थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. फंक्शन ABC एक फंक्शन आहे ज्यामध्ये 3 व्हेरिएबल आहे ABC, बरोबर आहे. परंतु आपण त्यामध्ये एक अशी टर्म घेतली बघा, AB प्लस ABC बार. आता या सेकंड टर्ममध्ये 3 व्हेरिएबल आहे, भले ते कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये असो एखादा, परंतु फर्स्ट टर्ममध्ये बघा C हा मिसिंग आहे, C हे लेटर मिसिंग आहे. तर जे मिसिंग लेटर आहे त्याला लिटरल म्हणायचं. मग आता याचं जर कॅनॉनिकल फॉर्ममध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला यामध्ये C हा काय घ्यावा लागेल, व्हेरिएबल हा घ्यावा लागेल. आता इथं बघा आपल्याला फंक्शन ABC म्हटलेलं आहे. मग इथं AB बार C, इथं ABC, इथं A बार B C बार म्हणजे हा जो फंक्शन ABC हा पूर्ण कॅनॉनिकल फॉर्ममध्ये आलेला आहे.
थोडक्यात कॅनॉनिकल फॉर्ममध्ये आपल्यामध्ये जे लेटर मिसिंग आहे ते मिसिंग लेटर घ्यायचं आहे आपल्याला. आता ते कशा पद्धतीने घ्यायचं ते आपण बघूया. आता हा SOP फॉर्म झाला आणि हा POS फॉर्म झाला. इथं बघा A प्लस B प्लस C आणि A बार B बार प्लस C इंटू प्रॉडक्ट. आता आपण कशा पद्धतीने हे SOPचं कॅनॉनिकल SOP फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं हे आपल्याला बघायचं. कन्वर्टिंग एक्सप्रेशन इन कॅनॉनिकल SOP ऑर POS फॉर्म म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट किंवा प्रॉडक्ट ऑफ सममध्ये कॅनॉनिकल फॉर्ममध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं हे आपल्याला बघायचं. परंतु हे बघण्या अगोदर आपल्याला बुलियन अल्जेब्राचे काही जे रूल्स आहेत ते आपल्याला अगोदर घ्यायचे. आता बघा बुलियन अल्जेब्राचे काही रूल्स आहे जे मागच्या लेक्चरला घेतले, पण प्लस हे प्रॉब्लेम सॉल्व करताना हे 5 रूल्स फार महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा. सम आणि प्रॉडक्ट. पहिलं बघा A प्लस 0 इक्वल टू A आणि A इंटू 1 इक्वल टू A म्हणजे आपला अल्जेब्रिक रूल आहे. हा एक महत्त्वाचा रूल आहे बघा. A इंटू B प्लस C त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतो. सो A इंटू B प्लस A इंटू C हा आपला अल्जेब्रिक रूल आहे. परंतु प्रोडक्टमध्ये हा थोडासा जरा वेगळा रूल आहे बघा. A प्लस BC तर याचं असं करायचं A प्लस B इंटू A प्लस C हा जो A व्हेरिएबल आहे हा दोघांना पण या इथे आहे. हा रूल फार आपल्याला खूप ठिकाणी यूज करायचा आहे, त्यामुळे नीट लक्षात घ्या. A प्लस BC जर असेल तर म्हणजे A प्लस प्रॉडक्ट ऑफ 2 टर्म्स डिफरंट आहे बघा. तर पहिल्याची सम घ्यायची इंटू पहिल्याचं तिसऱ्याची सुद्धा काय घ्या सम घ्या आणि त्याचा प्रॉडक्ट करा. हा रूल फार आपल्याला यूज करायचा आहे. नंतर A प्लस A बार इक्वल टू 1. आता सपोज तुम्ही Aला 1 मानलं तर त्याचा कॉम्प्लिमेंट A बार काय ना 0 म्हणजे थोडक्यात 1 प्लस 0 इक्वल टू 1 म्हणून A प्लस A बार इक्वल टू 1. नंतर A इंटू A बार इक्वल टू 0 म्हणजे 1 इंटू 0 इक्वल टू 0. नंतर A प्लस A इक्वल टू A येतो, त्याचप्रमाणे A इंटू A इक्वल टू A येतो आणि A प्लस 1 इक्वल टू आपल्याला काय मिळतो A म्हणजे एखादी टर्म आहे त्यामध्ये जर प्लस 1 ॲड झाला असेल तर तीच टर्म घ्यायची आणि A इंटू 0 इक्वल टू काय मिळतो 0. A प्लस AB इक्वल टू आपल्याला काय मिळतो A आणि A इंटू A प्लस B इक्वल टू A. तर पहिले जे 5 रूल्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे. आता आपल्याला बघायचं बघा कन्वर्शन एक्सप्रेशन कॅनॉनिकल SOP ऑर POS फॉर्म. टू कन्वर्ट SOP ऑर कॅनॉनिकल SOP फॉर्म म्हणजे कॅनॉनिकल फॉर्ममध्ये सम ऑफ प्रॉडक्ट कसं घ्यायचं. सर्वात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं फाइंड द मिसिंग लिटरल इन इच प्रॉडक्ट टर्म इफ एनी. चला आपण एक्झाम्पलसह याचं प्रूफ बघूया. आपल्याला त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. कन्वर्ट द गिवन एक्सप्रेशन इन कॅनॉनिकल SOP फॉर्म. आपल्याला फंक्शन यामध्ये 3 व्हेरिएबल दिलेले ABC आणि इक्वल टू AC प्लस AB प्लस BC. आता स्टेप फर्स्ट काय सांगितलं त्यांनी फाइंड द मिसिंग लिटरल इन इच प्रॉडक्ट टर्म. प्रत्येक प्रॉडक्ट टर्ममध्ये मिसिंग लिटरल म्हणजे कोणतं लेटर मिस आहे ते आपण बघायचं. तर इथं लेटर नाही म्हणायचं लिटरल. तर बघा फंक्शन ABC AC प्लस AB प्लस BC. आता या फर्स्ट प्रॉडक्टमध्ये B मिस आहे बघा, इथं म्हटलेलं आहे लिटरल B इज मिसिंग. AB मध्ये लिटरल C इज मिसिंग. BC मध्ये लिटरल A इज मिसिंग. ओके चला आता सेकंड स्टेप काय म्हणतोय तो अँड ईच प्रॉडक्ट टर्म हॅविंग मिसिंग लिटरल्स विथ टर्म फॉर्म बाय OR द लिटरल अँड इट्स कॉम्प्लिमेंट. आता काय करायचं. आता बघा परत तेच फंक्शन घेतलेलं आहे. आता इथे बघा आपल्याला AC आहे, कोण लिटरल होता B. तर आपण काय घ्यायचं जो लेटर मिसिंग आहे लिटरल त्याचाच आपण काय करायचा कॉम्प्लिमेंट त्यामध्ये ॲड करायचं म्हणजे B प्लस B बार आणि या इथं कोणतं फंक्शन वापरायचं अँड म्हणजेच कोणतं फंक्शन प्रोडक्ट टर्म. इथे बघा AB आहे, कोणतं लिटरल मिसिंग आहे C म्हणून AB इंटू C प्लस C बार. इथे BC आहे म्हणजे इथं A मिसिंग आहे
म्हणजेच इथं आपण काय करायचं बी सी इंटू ए प्लस ए बार. म्हणजे जे लिटरल मिसिंग आहे तो लिटरल आणि प्लस त्याचा काय घ्या कॉम्प्लिमेंट घ्या. ही झाली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप काय बघा, एक्सपांड द टर्म बाय अप्लाइंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अँड रेकॉर्ड द लिटरल इन द प्रॉडक्ट फॉर्म. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा वापरायचा. सर्वात पहिल्यांदा आपण याचं एक्सपांड करू. मग परत फंक्शन ए बी सी. आता इथं काय होणार, ए सी इंटू बी म्हणजे बघा ए सी बी, ए सी इंटू बी बार, ए सी बी बार, ए बी इंटू सी, ए बी सी, ए बी इंटू सी बार, ए बी सी बार, बी सी इंटू ए, बी सी ए आणि बी सी इंटू ए बार, बी सी ए बार. बरोबर आहे. इथे प्लसचं साईन वगैरे जिथं आहे तिथं आपण घेतले. आता हे एक्सपांड केलं, याचं काय करायचं रिऑर्डर. रिऑर्डर याचा अर्थ ए बी सी फॉर्मॅटमध्ये लिहा. आता हा ए सी बी आहे तर आपण ए बी सी घेतलं, नंतर ए बी बार सी घेतला, हा ए बी सी आला, हा ए बी सी बार आला, इथं बी सी आहे त्याचं ए बी सी केलं, बी सी ए बारचं ए बार बी सी हे केलं. ही झाली स्टेप थर्ड. स्टेप थर्डला एक्सपांड करायचं आणि रिऑर्डर म्हणजे ए बी सी फॉर्मॅटमध्ये लिहायचं. स्टेप फोर्थ काय बघा, रिड्यूस द एक्सप्रेशन बाय ओमिटिंग रिपीटेड प्रॉडक्ट टर्म इफ एनी बिकॉज ए प्लस ए इक्वल टू ए. ज्या टर्म्स रिपीट झाल्या असेल त्या आपल्याला ओमिट करायच्या. ओमिट करायच्या म्हणजे काय करायच्या, काढून टाकायच्या. परत घेऊया बघा फंक्शन ए बी सी. बघा ही ए बी सी, ए बी बार सी. या इथं बघा हा ए बी सी अगेन आलेला आहे, नंतर ए बी सी बार आलेला आहे, परत इथे हा ए बी सी आलेला आहे आणि ए बार बी सी. मग ए बी सी आपल्याला 1, 2 आणि 3 ठिकाणी आले. तर ह्या दोन टर्म आपल्याला काय करायच्या, ओमिट करायच्या म्हणजे रिड्यूस करायच्या, काढून टाकायचा. आणि म्हणून आपला कॅनॉनिकल फॉर्म आला बघा फंक्शन ए बी सी म्हणजे त्याचा. तर या इथं जे एक्झाम्पल होतं ए सी प्लस ए बी प्लस बी सी, तर त्याचं आपल्याला मिळालं ए बी सी, ए बी बार सी प्लस ए बी सी बार आणि ए बार बी सी. अशा पद्धतीने हे आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, कन्वर्ट द गिवन एक्सप्रेशन इन कॅनॉनिकल एस ओ पी फॉर्म. एकदम सिम्पल आहे, फंक्शन ए बी सी ए प्लस ए बी सी. आता बघा याच्यामध्ये सेकंड टर्मला तिन्ही व्हॅरिएबल आहे, पण तो फर्स्ट टर्मला कोण मिसिंग आहे, यामध्ये बी सी हा मिसिंग आहे. बघा याच्यामध्ये कोण मिसिंग आहे, बी सी लिटरल हा मिसिंग आहे. मग आपण काय करायचं, मिसिंग लेटर आणि प्लस इट्स कॉम्प्लिमेंट तो ॲडमध्ये म्हणजे प्रॉडक्ट फॉर्ममध्ये त्यामध्ये काय करायचा ॲड. बघा ए ॲज इट इज घेतला इंटू बी प्लस बी बार, नंतर सी पण मिसिंग आहे इंटू सी प्लस सी बार आणि प्लस हा जो ए बी सी आहे हा ॲज इट इज घेतलेला आहे. लक्षात घ्या जे मिसिंग लेटर आहेत ते मिसिंग लेटर प्लस त्याचा काय घ्यायचा कॉम्प्लिमेंट. ही आहे सेकंड टर्म आपली. थर्ड टर्म काय आहे, एक्सपांड आणि रिऑर्डर. मग त्याच्यामध्ये एक्सपांड काय होणार, तर बघा या इथं काय होणार, तर इथे होणार ए इंटू बी इंटू सी ए बी सी, ए इंटू बी इंटू सी बार ए बी सी बार, नंतर ए बार बी बार इंटू सी, नंतर ए बार बी बार सी बार आणि हा काय झाला ए बी सी. आता इथं जर बघितलं तर रिऑर्डर करायची गरज नाही, सगळे त्याच फॉर्मॅटमध्ये आलेले. नंतर आपली पुढची स्टेप्स काय आहे, पुढची स्टेप्स आहे आपली ओमिट द रिपीटेड प्रॉडक्ट. आता जे रिपीटेड टर्म्स आहे ती ओमिट करूया. म्हणजेच ए बी सी, ए बी सी बार, ए बी बार सी, ए बी बार सी बार प्लस ए बी सी. बघा आता ए बी सी टर्म दोन वेळेस आलेली इथे आणि इथं. तर ही जी रिपीटेड टर्म आहे ही आपण काय केली, ओमिट केली, काढली आणि म्हणून आपला ॲन्सर आलेलं आहे ए बी सी, ए बी सी बार, ए बी बार सी आणि ए बी बार सी बार. तुम्हाला होमवर्कसाठी त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेले, या इथं व्हिडिओ पॉज करा आणि बघा आपलं उत्तर त्या पद्धतीने येतं का. पुढचा पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे पी ओ एस प्रॉडक्ट ऑफ सम. हाऊ टू कन्वर्ट पी ओ एस टू कॅनॉनिकल पी ओ एस फॉर्म. म्हणजे कॅनॉनिकल फॉर्ममध्ये कशा पद्धतीने घ्यायचं, सेम मागच्यासारखंच आहे.
आपण डायरेक्ट एक्झाम्पलवरून जाऊया. बघा फंक्शन ए बी सी 3 व्हेरिएबल आणि आपलं दिलेलं आहे ए प्लस बी बी प्लस सी इंटू ए प्लस सी. फर्स्ट टर्म सांगितले फाइंड द मिसिंग लिटरल इन इच सम टर्म इफ एनी. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा ए प्लस बी आहे, कोण नाही आहे, सी नाही आहे, म्हणून इथं बघा लिटरल सी इज मिसिंग. सेकंड ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी आहे, ए लिटरल मिसिंग आहे आणि यामध्ये लिटरल बी इज मिसिंग. नंतर ऑर मागच्या वेळेस अँड होतं, आता इथं काय आहे ऑर. इज सम टर्म हॅव्हिंग मिसिंग लेटर विथ टर्म्स फॉर्म बाय अँड द लिटरल अँड इट्स कॉम्पोनंट. मागच्या वेळेस काय करत होतो आपण की मिसिंग लिटरल आणि प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट घेत होतो. आता काय करायचं मिसिंग लिटरल इंटू इट्स कॉम्प्लिमेंट. दोघांमध्ये फरक आहे बघा. मागच्या वेळेस तुम्ही इथं काय करत होते, इथं बघा SOPमध्ये मिसिंग लिटरल प्लस इट्स कॉम्प्लिमेंट आणि POSमध्ये आपल्याला काय करायचं जे लिटरल मिसिंग आहे इंटू इट्स काय करायचं त्याचा कॉम्प्लिमेंट. दोघांमध्ये गोंधळ करायचा नाही. मग बघा ए प्लस बी सी मिसिंग आहे म्हणून आपण प्लस काय करायचं सी इंटू सी बार. बी प्लस सी ए मिसिंग आहे म्हणून प्लस ए इंटू ए बार. ए प्लस सी बी मिसिंग आहे प्लस बी इंटू बी बार. बाकी थर्ड स्टेप एकदम सेम आहे, एक्सपांड अँड रिऑर्डर. आता बघा इथं काय करायचं एक्सपांड. तर आपला जो प्रॉडक्ट रूल आहे तो इथे काय करायचा वापरायचा. त्यांनी खास आपल्याला इथे एक प्रॉडक्ट रूल हा पण दिलेला आहे. ए प्लस बी सी जर असेल तर ए प्लस बी इंटू ए प्लस सी हा प्रॉडक्ट रूल इथे आपल्याला काय करायचा आहे वापरायचा. तर हा जो ए प्लस बी आहे तो थोडक्यात हा आपला ए आहे आणि प्लस हा बी सी म्हणजे सी इंटू सी बार. मग आता इथं कसं घेतलं बघा ए प्लस बी, ए म्हणजेच काय ए प्लस बी आणि प्लस हा घेतला सी. नंतर परत हा ए प्लस सी, मग हा पूर्ण आपला ए आणि हा प्लस काय ना सी म्हणजेच ए बी आणि सी बार.